श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला स्वामींची सेवा करायची, तर स्वामींच्या सेवेसाठी काय असा म्हणजे पाहिजे आपल्याकडे जेणेकरून आपण सेवा करू म्हणजे कोणते मंत्र म्हणावेत, कोणती सेवा करावी, नित्य सेवा कशी करावी, तर दररोज नित्य नेमाने स्वामींची सेवा कशी करावी हेच आपण बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक नित्य सेवा स्तोत्र व मंत्र हे जे पुस्तक आहे आपल्याला केंद्रामध्ये भेटतं, तर केंद्रामधून आपल्याला विकत घ्यायचं आहे आणि ते पुस्तकामध्ये आपल्याला श्री स्वामी स्तवन या स्तवन वाचूनच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। म्हणजे हे स्तवन झालं आधी आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे। स्वामींची सेवा कशी करायची एवढंच मी सांगत आहे, म्हणजे नित्य सेवा कशी करायची स्वामींची। तर स्तवन वगैरे वाचून झालं की याच्यामध्ये आरती वगैरे पण आहे, तर स्वामींची आरती आहे, दत्त महाराजांची आरती आहे, शंकराची आरती आहे। त्याचबरोबर आता मंत्र आपल्याला दररोज नित्यनेमाने कोणते मंत्र म्हणावेत, तर मंत्र आपल्याला म्हणत असताना स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ आपल्याला हा मंत्र तर माहिती आहे, तर 11 माळी या मंत्राचा जप करायचा। त्यानंतर गायत्री मंत्र खूप प्रभावी असे हे मंत्र आहेत। नंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी मंत्र, रुद्र, सरस्वती मंत्र, गणेश गायत्री मंत्र हे सर्व मंत्र आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं नवार्ण मंत्र, दररोज 1 माळ आपल्याला नवार्ण मंत्रची करायची आहे। नंतर बऱ्याच सेवा आहेत की आपण या पुस्तकातून करू शकतो, म्हणजेच गणपतीच्या सेवा असू, श्री गणेश अथर्व शीर्षक असू, सगळं आपण या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला मिळतं, म्हणजे आपल्याला पठण करता येते। खूप महत्त्वाचं हे पुस्तक आहे। तर नित्य सेवा स्तोत्र व मंत्र पुस्तक हे आपल्याला केंद्रामध्ये भेटतं। दुसरी सेवा तर आपले श्री स्वामी चरित्र सारामृत, जे की स्वामींचा आत्मा मानलं जाणारी ही सेवा आहे आणि खरंच ज्यांनी कोणी ह्या पुस्तकाचे म्हणजे या ग्रंथाचे पारायण केलेलं आहे त्यांना नक्कीच अनुभव आलेला असेल। तर ह्याच्यामध्ये पूर्ण 21 अध्याय आहेत। तर पहिला आहे आपल्या भूतकाळासाठी आणि पहिला अध्याय दररोज नित्यनेमाने 3 अध्याय वाचायचे आहेत आणि दुसरा अध्याय आहे आपल्या वर्तमान काळासाठी आणि तिसरा जो अध्याय आहे तो आपल्या भविष्य काळासाठी आहे। दररोज नित्य सेवेमध्ये 3 अध्यायाचे आपल्याला पठण करायचे आहे। खरंच जर ज्यांना शक्य होत असेल तर त्यांनी 1 ते 21 अध्याय दररोज जरी पठण केले तर खूप म्हणजे स्वामींची सेवा तुमच्या हातातून घडते असं म्हणा। पण ज्यांना खरंच शक्य होत नाही या धावपळीच्या जीवनामध्ये तर 1 ते 3 अध्याय दररोज 3 अध्यायाचे आपल्याला पठण करायचे आहेत। असे 1 ते 21 अध्याय आहेत, तर दररोज नित्यनेमाने 3 अध्यायाचे पठण करायचे। त्यानंतर स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मन एकाग्र करून आपल्याला 11 माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा। आता बघा तुम्हाला जर खरंच शक्य होत नसेल 11 माळी जप करणं तर तुम्ही किमान स्वामींची 1 तरी माळ म्हणजे स्वामींच्या मंत्राची 1 तरी माळ तुम्हाला करायची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो हे तर स्वामींच्या सेवेकऱ्याच्या घरात असायलाच हवी। ज्यांना कोणाला स्वामींची सेवा करायची आहे त्यांनी फोटो किंवा मूर्ती दोन्हीतून कोणती एक गोष्ट तुमच्याकडे असायला हवी। जर तुम्ही मूर्ती घेतली तर तुम्हाला गुरुवारी स्वामींच्या आवडतीचा वार म्हणजे गुरुवार आहे, तर गुरुवारी तुम्हाला अभिषेक वगैरे करता येईल आणि फोटो असेल तर दररोज नित्यनेमाने स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा। गुरुवारी सुद्धा स्वच्छ फोटो पुसून घेऊन अत्तर वगैरे लावायचं फोटोला, मूर्तीला पण अत्तर वगैरे लावायचा, अभिषेक करायचा स्वामींच्या मूर्तीवरती। तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींना नैवेद्य दररोज काही दुसरं गोष्टी स्वामींना फक्त सेवा प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही असं नाही की स्वामींना नैवेद्य हे करू का ते करू का असं करू का स्वामी म्हणजे हे होतील, तर काही नाही। तुम्ही खडीसाखराचा नैवेद्य स्वामींना दररोज नित्यनेमाने दाखवायचा किंवा तुमच्या घरामध्ये जी भाजी पोळी बनवलेली आहे ते स्वामींना तुम्ही नक्की दाखवा। त्याचबरोबर आता बऱ्याच महिला काय करतात स्वामींना हळदी कुंकू लावतात, तर स्वामींना हळदी कुंकू लावू नका, स्वामींना अष्टगंध लावत चला। तर स्वामींच्या केंद्रामध्ये हा अष्टगंध कोरडा किंवा ओला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही घ्या। तर हा कोरडा अष्टगंध आहे, खूप छान आहे, केशरी अष्टगंध। तर ह्याचा म्हणजे स्मेल जो आहे वास पण इतका छान येतो ना स्वामींना ज्यावेळेस आपण अष्टगंध लावणं, तर घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं। तर स्वामींना ह्या गोष्टी प्रिय आहेत ज्या की स्वामींना आपण जी की सेवा असो मंत्र जप आणि विश्वास आणि श्रद्धेने केलेली सेवा हीच स्वामींना सर्वात प्रिय आहे। तर ज्यांना कोणाला खरंच स्वामींची सेवा करायची आहे तर तुम्ही नक्कीच ताई ही सेवा करू शकतात। नित्यनेमाने दररोज ही सेवा नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली नक्की श्री स्वामी समर्थ मात्र लिहायला विसरू नका।